चला मंडळी, राम राम. स्वागत आहे आपलं आपल्या बेधडक चॅनेलमध्ये. आजचा दिवस आपला खूप छान होणार आहे, कारण पहिलं सुरू सांगा चष्मा कधी दिसलेला आपला कॅम्प्युटरसाठी एक खाशी. तर चला मित्रांनो, आज आता मेन सुदाम आमचे सुदामचे आंबोरे आम्ही चालू आता लांबजाना पाटीला, कारण आज आहे दत्त जयंती. त्यानिमित्तानं तर त्यानिमित्तानं लांबजाना पाटीला सुंदर अशी कीर्तन सेवा आहे. आम्ही जाणार आहोत कीर्तन ऐकायला आहे, आणि दत्त जयंती असल्यामुळे दत्त भगवानाचं दर्शनही घ्यायला. तर मंडळी मेन सुद्धा माझा तयार होऊन निघाला बघा. तर चला मंडळी, दाखवतो तुम्हाला दत्त मंदिर. चला तर सुंदर असं गावचा निसर्गाचा आनंद घेतात मी आणि सुदामजी. आम्ही चाललो, तुम्ही पाहू शकता. सुदामजीला म्हणलो, सुदामजी जरा कॅमेरा धरा, मी गाडी चुली होतो म्हणलो. सुदामजीने सुंदर असं शूट केलेलं आहे, लय भारी शूट केलं सुदामजीने. मला आशा पण नव्हती एवढं चांगलं करतील, अशा पद्धतीने केलं. आता इथून जरा कॅमेरा केलो बंद, आणि आता आम्ही चालू बघा, आलो लांबजाना पाटीवर. लांबजाना पाटीवर काय रॉंग साईडनंच गाड्या येत होत्या, तरी म्हणलं चला आपणच कल्ला जावं. बघा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या चौकातून पाटीवरच्या आम्ही गेलो बघा. आता डायरेक्ट हो का रॉंग साईडने गेलो बसस्टँडमध्ये कडकडनं, आणि यानंतर गेल्यानंतर आलो इथं मंदिराला. चालू होतं सुंदर असं कीर्तन. चला म्हणलं जाऊन जरा घेऊ आता बसस्टँडचा शूट. बघा ही बसस्टँड, आणि बसस्टँडच्या साईडलाच आहे बघा श्री दत्त मंदिर, आपल्या गुरुदत्तांचं मंदिर आहे. यानंतर म्हणलं आता चला आता जावं आपण डायरेक्ट मध्ये. तर तेवढ्यात म्हणलं चला बाहेरून दाखव. तर सुंदर असं म्हणलं आपला चेहरा दाखवून घेऊ, कारण रतन महाराज साऱ्याला कळावं. लावलो गाडी कल्ला इकडं, आणि इथून सुंदर साहेबाची बुलेट बी दिसत होती. म्हणलं चला येतं तुम्हाला सर्वांना दाखवतो. सुदामजी तो उभारल्यात वाट बघत माझी. चला आता मी जाऊ. गेलो तर काय सुंदर असं पारायणाची सांगता आज झाली होती गुरुचरित्राच्या. तुम्ही पाहू शकता आज गुरुवार बी होतं, त्याच्यामुळं फराळ तीन सर्व काही या ठिकाणी होतं माता माऊलींना पारायण करताना. आणि नंतर सुंदर असं कीर्तन चालू होते. मग सर्वजण कीर्तन ऐकत होते. मीच तेवढ्यात हळू बाजूनं गेलो कीर्तन ऐकत बसा. जे म्हणलं साऊंड सिस्टम लय भारी वाजत होतं बरं का. तर म्हणलं चला आता ऐकू कीर्तन, कारण साऊंड सिस्टम लय भारी होती विठ्ठल जय त्यानंतर मी सुदामजी बसलो बघा असं सुंदर ऐकत, कारण संस्कृती म्हणल्यासारखं लय भारी वाजत होतं. सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी चालू होती. म्हणलं चला दाखवा तर आपण कुठं बसलो काय नाही, म्हणून बसलतो बघा इथं दत्त भगवानच्या साईडलाच. तेव्हा सुंदर अशी कीर्तन सेवा चालू आहे. सांगता झाली, त्यामुळे त्यांचे आभार प्रदर्शन चालू होते महाराजाचे ते सर्वांचे. आजचे आयोजक होते ना, त्याच्यामुळे म्हणलं चला एकदा दाखवून घेऊ कॅमेरा फिरवून. त्यानंतर आता होणार आहे आरती बघा. निर्गुण निराकार आकारणे ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण भगवान श्री दत्त प्रभू आई साहेब अनुसया माता आणि अत्रि ऋषी या दोघांच्या पोटी अवतीर्ण होतात.
का उत्तीर्ण झाले त्याचे एक कारण आईसाहेब अनुसया मातेचं प्रेम आणि दोन विश्वधरावया अवतार विश्वाचा अर्थात रक्षण भरण पोषण पालन करण्यासाठी दत्त भगवानचा अवतार आहे. आणि आजचा हा पवित्र दिवस आहे आणि सुयोगाने आजचा वारही गुरुवार आहे. तसं नेहमी प्रत्येक वर्षी घडत नाही, या वर्षी मात्र दत्तात्रयाचा जन्मवार गुरुवार आहे आणि आजही या तिथीला गुरुवार आलेला आहे. म्हणून या लांदाना पाटी या क्षेत्रावरती महानामधारक सद्गुरु श्री बचेंद्र महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने कृपा प्रसादाने गेली 50 वर्षापासून चालत असणारा हा दत्त जन्म सोहळा उत्सव आणि या 51व्या वर्षामध्ये मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने पदार्पण करत असताना ग्रामस्थांच्या वतीने परिसरातील गावातील काही मान्यवरांच्या वतीने दत्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने मग सर्व पदाधिकारी मान्यवर असतील अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव सदस्य आपण सर्वांच्या प्रेमाने माझ्याकडे सेवा प्राप्त आहे. उपस्थित आपण सर्व माझ्या माता भगिनी पुरुष मंडळी परिसरातून तथा गावातून जमलेली वारकरी जीवनातील शुद्ध अंतरंग साधना करणारी भाविक श्रद्धेय आपण सर्व गुणीजन वारकरी टाळकरी मृदंगवादक गायकवृंद प्रवचनकार कीर्तनकार मंडळी. आता आपण अनेक जण परिचित आहात, कोणा एकाचं नाव घेतलं तर कोणाचं राहू शकतं, त्यामुळे आपल्या सर्वांच्या प्रति मनामध्ये आदर भाव व्यक्त करतो. या वारीला थांबतो. बोलत असताना मुखातून काही अपशब्द बाहेर पडला असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे, जे काही योग्य असेल सद्गुरु श्रोक महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी त्यानंतर झालं बघा पाळण्याची सुरुवात. दत्त भगवानांचा पाळणा या ठिकाणी बाया जुरजुऱ्यात गात होती. म्हणलं चला त्यांची सुंदर अशी शूट घ्यावं. त्या ठिकाणी पाळणा झाल्यानंतर आम्ही म्हणलं चला आता लगेच झाल्या खाऊ घुगुऱ्या. सुंदर असं घुगुऱ्या आम्ही चलतीवरच खालो आणि गेलो आम्ही बघा बाहेरल्या साईडला. बाहेर गेलो तर काय सुंदर असं महाप्रसादाचं नियोजन या ठिकाणी नुकत्या गाणं ते चालू होतं. त्या ठिकाणी मी सुद्धा आमची जरा विचार केलो आणि दोघांनी मिळून ठरवलं की चला आता नुकत्या आपण हलवू त्या. तर गेलो बाहेरल्या साईडला बघा चालू झाला आमचं सेवा करण्याचा हेतून आम्ही बसलो नुकत्या हलवायला. सुंदर अशा ठिकाणी आम्ही सेवा केली. मी सुदामजी आणि शिंदे साहेब होतो तिथंच बघा. सुंदर अशी सेवा करून आता म्हणलं चला घरला. कसा वाटला व्हिडिओ? धन्यवाद.